ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाश मणे निवृत्ती दासो अवधारी जो हरी नमिला गणपती माऊली शारदा 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 आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवेला गुरुराया चरणी मस्तक ठेवेला आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवेले गुरुराया चरणी मस्तक ठेवेले नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत हरी नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविता पुल्या सुतीला द्यावी मती समचरण सरोजम सांद्रणीला भुधावम जगननीत पाणी मंडणम मंडणाणम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया हरी पांडुरंगा करू प्रथम म्हणमण दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परमा मध्य जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदां जाड्यन्धकारापः हास्ये स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा हरी हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हे
बसून शारदे मयूरावरती बसून हे हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयंचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संत वारकरी संत वारकरी संत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी भगवत चिंतना करता निरूपणा करता म्हणजेच कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबा राय आणि ज्ञानोबांना सुद्धा अत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राग रसिक संत श्रोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचा हा 4 चरणाचा सुंदर गोड अप्रतिम असा अभंग विठ्ठल अभंग
अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे, अति महत्वपूर्ण सर्वांच्या परिचित असणारा हा गोड अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला या क्षणाला काय प्रतिपादन करून सांगतात, काय वर्णन करून सांगतात। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांना आज आपल्या सर्वांना काय सांगायचं आहे हे पाहण्यापूर्वी कुठलाही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाचा थोडा अल्पसा परिचय जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी भगवत दर्शनाने प्राप्त होणारी स्थिती वर्णन करताय। काय सांगताय? भगवत दर्शनाने प्राप्त झालेली विलक्षण असणारी अवस्था, दिव्य असणारी स्थिती जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगताय। बरं, कुणाला सांगताय? तर आपल्या कुणाला न सांगता आज मात्र देवालाच सांगताय। आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आज देवाशी बोलताय, देवाशी संवाद करताय। काय बोलताय देवाशी, काय चर्चा करताय? तर तुकोबराय देवाला म्हणतात, हे देवा ऐक, हरी आता कोठे धावे मन तुझे किंबहुना तुमचे चरण देखलिया। देवा खरं सांगू का रे, या मनाने आता तुझे चरण पाहिले आणि खरं सांगू जसे तुझे चरण पाहिले तसं हे सतत धावपळ करणारं मन आज स्थिर झालं आणि या मनाला समाधान मिळालं। का? तुझे चरण देखलिया, तुझे चरण पाहिले आणि माझ्या मनाला समाधान झालं। नवे नवे तर तुझे चरण पाहण्याकरता काय होत होतं, या मनाची धावपळ होत होती। आता कोठे धावे, माझ्या मनाची प्रचंड धावपळ चालू होती आणि धावपळ करून 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 हे मन शिनलं होतं, भागलं होतं। पण देवा तुझे चरण या मनाने पाहिले आणि परिणाम असा झाला, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद। देवा तुझे चरण मी पाहिले आणि माझ्या जीवनातील सगळा शिनभाग त्या ठिकाणी निघून गेला आणि आता मात्र पूर्णतः त्या ठिकाणी आनंद शिल्लक राहिला। खरं सांगू का रे देवा, आजवर दुःख रूपाने जीवदशा स्वरूपात जगता जगता अनेक दुःख भोगले, पण जसे तुझे चरण पाहिले तसा माझा जीवपणाच संपून गेला, जीवदशा त्या ठिकाणी संपून गेली आणि सगळा शिनभाग निघून गेला। परमात्म्या जसं या मनाने तुझे चरण पाहिले तसं या मनात आता दुसरं काही येत नाही। बस जसं मनात तुझे चरण आहे, आपण म्हणतो ना जे मनात ते ध्यानात, ऐकता ना तुम्ही सर्वजण, लक्ष आहे तुमचं, जे मनात ते ध्यानात, किंवा असंही म्हणतो बघा आपण, जे पोटात ते ओठात, बरोबर की नाही? म्हणजे आपण जो विचार करतो तो आपल्या मनात चालू असतो किंवा लगेच ओठात यायला वेळ लागत, तसं आपल्या जे मनात आहे तेच आपण बोलतो, तोच विचार करतो। तसं तुकोबरायांच्या मनाने देवाचे चरण पाहिले आणि मनात सदैव चरण असल्यामुळे आवडीने त्या चरणाला मिठी मारली आणि प्रेम रस स्वरूपात अखंडपणे त्या परमात्म्याचं चिंतन हे मन करू लागलेलं आहे। बघा विशेषत्वाचे महत्वाचा भाग जर पाहायला गेला, अखंड मन चिंतन करतोय देवा, चिंतन करता करता नामस्मरण करता करता या मनाला मात्र एक कळालं। काय कळालं? सगळ्यात महत्वाचा भाग तुकोबराय सांगतात की आमच्या करता योग्य, आमच्या करता परिपूर्ण आणि आमच्या करता अतिशय महत्वाचं, सर्वात महत्वाचं माप कोणतं आहे? तर भगवान श्री विठ्ठल। बरं ते कसं आहे? तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे। घोगे या शब्दाचा अर्थ होतो भरभरून, अगदी घवघवीत, पूर्ण माप। जसं आपण पूर्णपणे भरतो तसं आम्हाला कळतंय आमच्या करता घवघवीत असणारं माप, आमच्या जोग म्हणजे सामान्यपणे आमच्या करता योग्य असणारं माप मात्र एकाच आहे, भगवान श्री विठ्ठल। आणि एकदा की या विठ्ठलाचे चरण पाहिले की सगळा शिनभाग निघून जातो, भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद। असा तुकोबराय देवाशी बोलताय, असा तुकोबराय या अभंगाचा भावार्थ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, तोच आपण पाहण्याचा प्रयत्न केला। विठ्ठल या अभंगाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला आणि त्याच्याकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल, आता कोठे धावे मन तुझे किंबहुना तुमचे चरण देखलिया। बस तुमचे किंवा तुझे चरण देखलिया या पदाशीच बाकी सगळा अभंग फिरतो। देवा तुझे चरण पाहिले, परिणाम आता कोठे धावे मन, मन धावत नाही। तुझे चरण पाहिले, शिनभाग निघून गेला, आनंद शिल्लक राहिला। तुझे चरण पाहिले, प्रेम रस स्वरूपात आवडीने या मनाने तुझ्या चरणाशी मिठी मारली। तुझे चरण पाहिले आणि एक मात्र कळालं, आमच्या जोग आमच्या करता परिपूर्ण माप म्हणजे भगवान श्री विठ्ठल आहे। कारण काय घडलं? एकच पद, कोणतं?
तुझे चरण देखलिया. एवढंच कारण घडलं. परिणाम अभंगातील बाकीचे सगळे पद त्या पदाशी अवलंबून आहे. ते पद जर घडलं नसतं, चरण पाहिले नसते, तर मनाची धावपळ थांबली नसती, शिनभागाही त्या ठिकाणी निघून गेला नसता, प्रेमदर्श स्वरूपात परमार्थाच्या चरणाला मिठी मारली नसती, आणि भगवान श्री विठ्ठल आमच्या करता योग्य मापे हेही कळालं नसतं. म्हणून आपल्या लक्षात येतं सगळ्यात महत्वाचं, बाकीचेही पद महत्वाचे आहे, पण त्याला कारण घडणारं पद म्हणजे काय? तुझे चरण देखलिया विठ्ठल. बघा अति महत्वाचा भाग. या अभंगातून तुकोबराय देवाशी बोलताय हे आम्हाला मान्य आहे. ठीक आहे, देवाशी संवाद करताय आणि देवालाच सांगताय. पण या अभंगातून आपल्याला काय दाखवायचं आहे? तर तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून त्यांचा घडलेला प्रसंग आज आपल्याला सांगताय. म्हणजे एकंदरीत आज तुकोबराय त्यांच्या जीवनामध्ये आलेला दिव्य असणारा अनुभव, दिव्य अनुभूती प्रगट करताय. विठ्ठल काय अनुभव सांगताय, काय अनुभूती सांगताय? विशेषतः जर संतांकडे आपण पाहिलं सर्वांनी तर आपल्या लक्षात येईल संतांनी हाच एवढाच अनुभव सांगितला असं पाहायला मिळत. जो जो पावलोपावली जो जो अनुभव त्यांना आला, प्रत्येक अनुभव या जगताला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी वेगवेगळ्या मार्गानुसार केला. प्रत्येक अनुभव सांगितला. सामान्यपणे सामान्य माणसं इतरांना आपल्या जीवनात आलेला अनुभव सांगत नाही. अनुभव आले अंगा ते जगात तसे, ते जगात तसे, ते जगात तसे. अनुभव आले अंगा ते जगात तसे, ते जगात तसे, ते जगात तसे. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. बस जो जो अनुभव संत महात्म्यांना आला तो त्यांनी लपून ठेवलेला नाही. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? माझं बोलणं लक्षात येतंय का? का थांबू? येतंय ना लक्षात? मग मन लावून ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. महत्वाचा भाग सांगते. तुकोबराय किंवा इतरत्र कोणतेही संत घ्या, संतांनी त्यांच्या जीवनात जो जो अनुभव आला तो या जगाकरता महत्वाचा आहे हे जेव्हा संतांना कळालं, तेव्हा संतांनी तो अनुभव अभंगाच्या, ओव्यांच्या, श्लोकांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला प्रतिपादन करून सांगितलं. मन साक्षी आले तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट. प्रत्यक्षात घडलेली स्थिती आहे आणि ते आपल्या समोर वेगवेगळ्या माध्यमातून प्रगट केलं, सांगितलं. माझं बोलणं लक्षात घ्या. सामान्य माणसं, हा डबल येणारा आवाज कमी करा. डबल सिस्टीम एक डबल ऐकून ठेवायला आणि फक्त स्पष्ट आवाज करा. बघा महत्त्वाचा भाग, सामान्य माणसं जे आहेत ना ते आपला अनुभव जगताला सांगत नाही, पण संत मात्र अनुभव सांगितल्याशिवाय राहत नाही. आता आपण सर्व गोळे गोंदेगावकर मंडळी बरोबर ना, सर्व मंडळी आहात. आपल्याकडे साधारणपणे शेतात काय उत्पन्न घेतात? काय घेतात? चांदी, कांदे, अजून मका, सोयाबीन. नाही, मला मार्केट नाही करायचं तयार, फक्त एखादं पीक कांदे आपण लक्षात घेऊया. बरोबर, कांदे समजा केले आपण शेतामध्ये आणि अत्यंत गोड कांदे त्या ठिकाणी उत्पन्न निघण्याच्या मार्गावर दिसतंय. अत्यंत भाजी जी असते कांद्याची अत्यंत टवटवीत आहे. शेजारच्या एखाद्याने समजा ती भाजी पाहिली, मी इथलं सांगत नाही, थोडं तिकडचं सांगते. समजा ती भाजी पाहिली तर सहज तो माणूस म्हणतो, वा काय गोड माल आहेत, काय गोड कांदे आहेत, अत्यंत टवटवीत त्याची भाजी. मग तो लक्षात घेणार आणि ज्याचे कांदे त्याच्या घरी जाणार. घरी गेल्यावर त्याला प्रश्न करणार, का रे शेतामध्ये फार चांगलं औषध मारलेलं दिसतंय, कोणतं मारलं मला सांग ना. हा मनात विचार करतो, याला जर औषध सांगितलं तर याला 3 पट जरा जास्त फायदा होईल, याला जरा थोडं वेगळं सांगतो तोच, पण वेगळ्या मार्गाने 3-4 मिक्स करून सांगणार आहे. बरोबर, जे औषध आपण मारून आपल्याला फायदा झालाय, अनुभव आलाय त्या औषधाच्या माध्यमातून, सामान्यपणे तो व्यक्ती तसं सांगत नाही, थोडं वेगळं सांगतो. बरोबर की नाही? तुम्ही माना डोलवता याचा अर्थ हा खरा विषय. बरोबर की नाही?
सांगत नाहीच हे महत्वाचं आहे का? आपल्यापेक्षा 4 पट पुढे जाता की काय हा महत्वाचा भाग असतो. आपल्या सामान्य माणसाला आलेला अनुभव सामान्य माणूस कधीच इतरांना वर्णन करून सांगत नाही, पण संत मात्र या जगाचे मायबाप स्वरूप आहात आणि ते आपल्या लेकरांना पावलोपावली आलेला अनुभव सांगितल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल ठीक आहे, तुम्ही अनुभव सांगितला की तुम्ही देवाचे चरण पाहिले आणि तुमच्या मनाला स्थिरता मिळाली, म्हणजे धावपळ करून शिनलं होतं ना मन, स्थिर झालं. तुकोबराय, आमचा एक गोड प्रश्न आहे. काय प्रश्न आहे ऐकताय ना महिला मंडळ? ऐका जरा, काय प्रश्न आहे तुकोबराय? तुम्ही काय म्हणताय? शीन गेला, भाग गेला. बरं, आधीकर काय म्हणताय? आता कोठे धावे, म्हणजे तुमचं मन धावत होतं, तुमच्या मनात शीनही होता आणि भागही होता. तुमचा अधिकार आम्ही ऐकलाय. म्हणे रामेश्वर भट्ट, तुका विष्णू, बस इतका दिव्य अधिकार आहे. तुका राम नाम घेता, एवढा विशेष अधिकार आहे. एवढं तर सोडा तुकोबराय, तुम्ही परमात्म्याचं रात्रंदिवस चिंतन करणार आहे. एक क्षण नामस्मरणाच्या व्यतिरिक्त जात रात्रंदिवस तुम्ही परमात्म्याचं भजन करतात. रस्त्याच्या मातीने चालावं, मातीने विठ्ठल विठ्ठल म्हणावं. वृक्षांच्या समवेत चालावं, तर वृक्षाने सुद्धा विठ्ठल विठ्ठल गावं. एवढा अधिकार रात्रंदिवस एकच फक्त गोविंदाचं हरीचं. दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा. गोविंदाचे तुवारे, गोविंदाचे तुवारे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे तुवारे, गोविंदाचे तुवारे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची, दीन रजनी हाची, दीन रजनी हाची. रात्रंदिवस तुम्हाला एवढंच काम आहे. धंदा म्हणजे काम, एवढंच काम आहे तुम्हाला. काय? गोविंदाचे पोवाडे, त्या हरीचं भजन, याच्या व्यतिरिक्त काही काम नाही. बरं, किती करतात? तुमचा एक क्षण नामस्मरणाच्या व्यतिरिक्त जात नाही. तुम्ही सांगतात ना, माझी मज झाली अनावर वाचा, एवढी विशेष अवस्था आहे तुमची तुकोबराय. एवढं भजन करणारे तुम्ही, तरी तुमच्या मनात शिनय होता, भागय होता, धावपळय होती. मग रात्रंदिवस भजन करून जर तुमच्या मनामध्ये शिनभाग आहे, धावपळ आहे, तर आम्ही असंही भजन करत नाही, तसंही भजन करत नाही. आमच्या जीवनात असाही शिनेन, तसाही भागेन, अशी ही धावपळ आहे. माझं बोलणं लक्षात आलं? आपण असंही भजन करत नाही, तसंही करत नाही, पण मात्र असाही शिनभागेन, तसाही शिनभागे. मग रात्रंदिवस, थोडक्यात सांगू का आपल्या सामान्य भाषेत, तुम्ही रात्रंदिवस देवदेव करतात, तरी तुमच्या जीवनात दुःख आहे. कळलं माझं बोलणं? तरी सुद्धा तुमच्या जीवनात शिनभाग आहे, सतत धावतंय तुमचं मन. मग तुकोबराय, आम्ही भजन, चिंतन, नामस्मरण, कीर्तन न केलेले बरे ना? असाही आमच्या जीवनात शिनभाग, अशी आमची दररोजची धावपळ. तुकोबराय म्हणतात, ऐका जरा मन लावून, महत्वाचं सांगतायत तुकोबराय. तुमच्या जीवनात शिनभाग आहे, माझ्याही जीवनात आहे, पण तुमच्या जीवनात असणारा शिनभाग हा संसारिक दृष्टिकोनातून आहे, माझ्या जीवनातला शिनभाग हा पारमार्थिक दृष्टिकोनातून आहे. विठ्ठल माझ्या मनात धावपळ आहे, आमच्यासारखी आमची रात्रंदिवस संसाराची धावपळ चालली आहे. तुकोबराय, तुमची संसाराची धावपळ म्हणले नाही, आमची धावपळ आहे त्या देवाचे चरण कधी पाहायला मिळतील. परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात चिंता असते, मला देव कधी मिळेल, माझा उद्धार कधी होईल, मी कधी त्या परमेश्वरापर्यंत जाईल, कधी तो माझ्यावरती कृपा करेल. ही परमार्थ करणाऱ्या माणसाच्या मनातली चिंता आहे, त्याच्या मनातली धावपळ असते. संसारिक माणसाच्या मनात काय धावपळ असते? कधी माझं असं होईल, कधी माझं तसं होईल. आता हे असं तसं तुम्हाला सांगण्याची काही वेगळी गोष्ट नाही, बरोबर की नाही? सगळ्यांना ज्ञात आहे. पण परमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये चिंता असते, माझा जगाचा मालक, माझा श्याम सुंदर माझ्यावरती कधी करुणा करेल, कधी दया करेल, कधी माझ्याकडे पाहिल, कधी मी त्याचे उद्धार पावेल, काय कृपा करील नारायणा. ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे, काय उद्धार
तुम्ही सांगा संत जना काही मी उद्धार पावेला कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काही मी ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त अत्यंत गोड आणि समर्पक प्रमाण आहे. काय देवा माझा उद्धार कधी होईल हरी काय मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे देवा माझा उद्धार कधी होईल कधी माझा जगाचा मालक माझ्यावरती कृपा करेन ही परमार्थ करणाऱ्या माणसाच्या मनातील धावपळ आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरांची धावपळ कोणत्याही जीवनामध्ये पाहिली मात्र ती संसारिक दिसत नाही परमार्थिकच आहे. तुकोबरांचे अनेक अवतार झालेत. किती अवतार आज आपल्या जरा वेगळ्या अवताराला स्पर्श करायचा आहे म्हणून हा विषय उडलाय. किती अवतार झाले जगद्गुरु तुकोबरांचा अवतार मला वाटतं साधारणतः 5वा अवतार आहे. बघा जगद्गुरु तुकोबरांनी अनेक अवतार घेतले पण कुठल्याच अवतारात संसारिक चिंता पाहायला मिळत नाही. स्वतःच्या स्वार्थाकरता कधी भगवंताकडे मागितलंय कुठल्याच अवतारात पाहायला मिळत नाही. कधीच नाही. कुठलाही अवतार घ्या तुम्ही सर्वात पहिला अवतार जगद्गुरु तुकोबरांचा सांगितलाय. ज्या अवताराचं नाव आहे कोणत्या युगामध्ये कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद म्हणून अवतार घेतला जगद्गुरु तुकोबरांनी. कोणता भक्त प्रल्हाद. आज काय नरसिंह जयंती. सगळ्यात पहिला अवतार जर कोणता असेल तर भक्त प्रल्हाद कृतयुगामध्ये. त्यानंतरचं युग त्रेतायुग त्यामध्ये कोणता अवतार घेतला भक्त अंगद. दुसरा अवतार जगद्गुरु तुकोबरांचा. तिसरा अवतार त्या ठिकाणी सांगितलेला आहे कोणता उद्धवजी चला विदुरा घर जावे. उद्धवजी हा कितवा अवतार तिसरा. चौथा सांगितलाय नामदेव महाराजांचा आणि बस जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि 5वा अवतार तुकोबरांचा. आपल्याला अवतार पाहून पहिल्या अवताराला जरा स्पर्श करायचा आहे का आज पर्व काळ आहे. आज काय सगळ्यांनाच माहिती आहे त्या ठिकाणी नरसिंह जयंती आहे. 5 पर्व काळांपैकी महत्त्वाचा हा एक पर्व काळ आहे आणि या पर्व काळाची विशेषता त्या ठिकाणी सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती राम नवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तमी शिवरात्र हे 5 पर्व काळ सांगितले आणि या 5 पर्व काळामध्ये येणारी ही नरसिंह जयंती आहे जो 5 पर्व काळापैकी अत्यंत महत्त्वाचा पर्व काळ आहे. ज्या पर्व काळामध्ये संत महात्मे म्हणतात थोडी अधिक भक्ती करावी. श्रवण भक्ती आज तुम्ही सर्वजण करताय म्हणजे आजच्या पर्व काळावर तुम्ही श्रवण करताय भक्ती करताय. थोडं भक्त प्रल्हादाच्या चरित्राला थोडा स्पर्श करून जाऊ आज पर्व काळे म्हणून लक्षात घ्या. भक्त प्रल्हादाचं चरित्र जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायांचाच अवतार भक्त प्रल्हाद आहे म्हणजे भक्त प्रल्हादाचाच अवतार पुढे तुकोबर आहे. माझं बोलणं लक्षात येत आहे. अति महत्त्वाचा भाग ज्या वेळेस भक्त प्रल्हादांचा जन्म व्हायचा आहे आख्यायिका सगळ्यांना ना ते थोडा स्पर्श करून आपण मेन विषयावर येऊयात. बघा भक्त प्रल्हादाचा बाप सांगितलाय. कोण आहे बाप वा भक्त प्रल्हादाचा बाप सगळ्यांच्या जवळजवळ पाठ असतो बाकी काही असो. कोण आहे हिरण्याक्ष का हिरण्यकश्यपू बाप आहे. एवढी तपश्चर्या केली ओम ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मणे नमः एवढी तपश्चर्या केली. राक्षस कुळातलाय बाप बिचारा. एवढी तपश्चर्या केली याने कोणे प्रल्हादाच्या बापानं कोणी हिरण्यकश्यपूने की म्हणतात अंगावर मुंग्यांनी वारूळ तयार करावं एवढी तपश्चर्या केली. कुणी माझा मुद्दा लक्षात घ्या. एवढी तपश्चर्या केली सहज ब्रह्मदेव प्रसन्न झाले. म्हटले वत्सा मी फार प्रसन्न आहे काय मागायचं ते माग. एवढी भक्ती केली होती खरी पण कशा करता स्वतःच्या स्वार्था करता नाही उद्धारा करता नाही काही मागण्याकरता सुद्धा नव्हती. भक्ती होती ती फक्त बदला घेण्याकरता.
माझं बोलणं लक्षात येत आहे? बदला घ्यायचा होता म्हणून भक्ती केली आणि भक्ती करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करायचं होतं म्हणून एवढी साधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हटले काय मागायचं ते माग, मी प्रसन्न आहे. त्यावेळेस याने सांगितलं मला अमरत्व द्या. म्हणजे काय? मला कधीच मरायचं नाही, असं साध्या भाषेत. मला अमरत्व द्या. ब्रह्मदेवजी म्हटले आता सध्या तसले प्रोडक्ट आमच्या कंपनीमध्ये नाही, कारण आम्ही मोहिनी अवतारामध्ये गेलो. ज्याला वरदान दिलं ते आमच्याच डोक्यावर हात ठेवायला तयार झालं होतं आणि आम्हालाच संपवणार होतं. आता तसे प्रोडक्ट आम्ही बंद केलेत. अमरत्व तुला काय बाबा, मलाच नाही, असलं अमरत्व मी आता तुला देऊ शकत नाही, दुसरं काही माग. हा म्हटलं अमरत्व नाही देऊ शकत ना ब्रह्मदेवजी, एवढ्या दिवसाची तपश्चर्या केली, मग मला एक द्या. काय द्या? हिरण्यकश्यपूने मागितलेलं मागणं सगळ्यांना माहिती. काय? मला मृत्यू यावा हे निश्चित आहे, पण माझा मृत्यू अमरत्व नाही देत ना. खाली होऊ नये, वरही होऊ नये, बरोबर? दिवसाही होऊ नये, रात्री होऊ नये, नराकडून नाही, नारीकडून सुद्धा नाही, पशुकडून सुद्धा नाही, पक्षाकडून सुद्धा नाही, बरोबर? बाहेर नाही, आतही नाही. सगळ्यात महत्त्वाचा भाग, हे सगळं अमरत्वाच्याच दिशेने मागितलेलं मागणं ब्रह्मदेवजी म्हणतात तसा असतो. कालांतराने हिरण्यकश्यपूची पत्नी म्हणजे कोण? माता कयादू सहज नारद महर्षींच्या आश्रमामध्ये जाते. सहज गेल्यानंतर त्या ठिकाणी कयादूला गर्भधारणा झालेली आहे, उदरामध्ये बालक आहे आणि नारद महर्षींच्या आश्रमामध्ये गेलेली आहे. आणि नारद महर्षींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर सहजच नारायण नामाचे धडे उदरामध्ये असणाऱ्या बालकाने श्रवण करावे. म्हणजेच त्यांनी ज्याच्यावर नारद महर्षींनी संस्कार केलेत ते बालक म्हणजे भक्त प्रल्हाद आहे, जे माता कयादूच्या उदरामध्ये आहे. अशी असणारी माता संस्कार तिथेच जडतात. परिणाम ते बालक गर्भाशयामध्ये असतानाच म्हणू लागतं ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. बस तिथूनच म्हणायला सुरुवात झाली. त्याला गर्भधान संस्कार असं म्हणतात, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय गर्भधान संस्कार म्हणजे काय? थोडक्यात सांगायला गेलं तर आईच्या उदरामध्ये जे बालक आहे त्या बालकाला आईच्या उदरामध्ये जे काही शिकवलं जातं ते जगाच्या पाठीवर कुठलीच शाळा शिकवू शकत नाहीच. त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. ते कुठे होतात? गर्भधान संस्कार गर्भाशयामध्ये करता येतात. महत्त्वाचा भाग आणि अतिविस्तृत जर पाहायला गेलं, नारायण नामाचे धडे भक्त प्रल्हादाने उदरामध्येच घेतलेले आहेत. कालांतराने भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. जन्म झाल्याबरोबर हळूहळू मोठा होऊ लागला आणि म्हणत होता ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. थोडा मोठा झाला, थोडं शाळेमध्ये टाकलं. शाळेमध्ये तो गेला, पण शाळेमध्ये सगळ्यांकडून शिकण्यापेक्षा तो सगळ्यांना शिकू लागला. म्हणा ओम नमो नारायणाय, ओम नमो. त्याच्या मागे सगळी शाळा म्हणायला लागली. शिक्षक वैतागले आणि वैतागून कोणाला सांगायला आले? राजाला. आता याचा बाप राजा होता. कोण? हिरण्यकश्यपू. आता राजा आहे, राजाला सांगायला आलेत. म्हटले हा म्हणतोय ओम नमो नारायणाय. म्हटले कोण? म्हणजे तुमचाच सुपुत्र भक्त प्रल्हाद. हा नारायणाचं आहे, त्या ठिकाणी धडे शिकवतोय मुलांना. म्हटले एक काम करा, असं म्हणतो. म्हणले हो. राजा म्हटला ते धडे शिकवायचं जाऊ द्या, पण त्याला माहित नाही का माझा जो अट्टर वैरी आहे त्याचं नाव घेतो, हा त्याचं स्मरण करतो. बोलवा त्याला. बोलवलं. कुणाला? प्रल्हादाला बोलवलं. बोलवल्यानंतर म्हटले का रे बाळा, जवळ घेतलं आणि प्रेमाने समजून सांगितलं असं करायचं नाही. तो आपल्या बाजूचा नाही आहे, त्याचं स्मरण करायचं नाही, त्याचं चिंतन करायचं नाही. हे काय ऐके ना. हा म्हटले बाबा खरं सांगू का, तुम्ही सुद्धा म्हणू नका माझ्या मागे ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. बाबा म्हटले तुला प्रेमाने एकदा समजून सांगतो, म्हणायचं नाही. बाबा तुम्हाला परत सांगतो, म्हणा तुम्ही ओम नमो नारायण. अहो तुमचा उद्धार होऊन जाईल, जगाचा मालक तुम्हाला मिळेल, तुम्ही म्हणा. असं म्हटल्यावर ह्या नारायणाला एवढा राग आला, एवढा राग आला, एवढा राग आला. म्हटले जा याला उचला, माझ्या वैद्याचं नामस्मरण चिंतन भजन करतोय आणि मला शिकवतोयस, याला उचला आणि मोठ्या कड्यावरणी लोटून द्या. उचललं, कड्यावरणी लोटलं. बिचारा काहीच झालं नाही. का? भगवंताची कृपा आहे, छत्रछाया परमात्म्याची आहे. काही झालं नाही. कड्यावरून लोटलं, काही झालं नाही. अनेक प्रसंग घडलेत. कडक तेलामध्ये टाकलं, काहीच झालं नाही. अगदी विंचवांमध्ये सर्पांमध्ये पाठवलं तरी काहीच झालं नाही. सगळे प्रयत्न, जाळण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काहीच झालं नाही भक्त प्रल्हादाला. शेवटी पुन्हा बापानं बोलवलं आणि म्हटले का रे, काय एवढं नारायणाचं चिंतन करतोयस, तुला काही होत कसं नाही? म्हटले कसं काय होईल? जिथे गेले, ज्या कड्यावरून लोटलं तो कडाच माझा नारायण आहे, ज्या जाळात तुम्ही टाकलं तो जाळच माझा नारायण आहे. म्हटले असं कसं काय? म्हणे हो, जळी स्थळी काष्टी पाषाणी जिकडे पहा तिकडे तो माझा नारायण आहे. म्हटले का रे, जिकडे पहा तिकडे कणाकणामध्ये. म्हटले हो. जरा या खांबात असेल का तुझा नारायण? म्हटले बघा तर.
अनेक सहस्र वर्ज ती गजा उचलली गदा आणि उचलली तशी खांबावरती आदळले. खांबामधून नरसिंह परमात्म्याने अवतार जो धारण केला, जो श्रीमद भागवताने नमूद केला, तो अवतार धारण केला. तो अवतार धारण करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. विठ्ठल नरसिंह परमात्म्याने अवतार धारण केला. मोठं भव्य दिव्य युद्ध झालं, प्रचंड तांडव झालं, युद्ध झालं. दोघांच्या युद्धामध्ये भक्त प्रल्हादाचा बाप बिचारा फाडला गेला, मारल्या गेलं त्याला. आणि मारल्यानंतर जगाचा मालक आहे, करुणावाने, दयावाने आणि भक्तांवर प्रचंड करुणा करतो. त्याला एक वेळ स्वतःला त्रास झाला तर चालतो, पण त्याच्या भक्ताला जर त्रास झाला ना, त्याच्याकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझं चालतं चालतं एक वाक्य सांगायचंय तुम्हाला. कोणी जर भक्त असेल ना, त्याला कधी नाव ठेवायचं नाही, त्याला कधी बोलायचं नाही तू तुझ्या मार्गावर मी माझ्या मार्गावर. मग तो येडं वाकडं कसं का रामकृष्ण हरी म्हणे ना, आणि कसा का कपाळाला गंध लावे ना, आपल्याला काही येणं आहे. तो कसा का ना देवाला मानतोय ना, कसा तरी रामकृष्ण हरी म्हणतोय ना, बस त्याचा आदर करावा. का तो आपल्या पार्टीचा आहे, बस हा महत्वाचा विषय. का तो भगवत चिंतन करणार आहे, आराधना करणारा नाही, देवाला मानतो, तर तो आपल्यासाठी पूजनीय आहे, वंदनीय आहे. महत्वाचा भाग लक्षात आला. ज्या वेळेस भक्त प्रल्हादाला मारलं, आपलं नरसिंह परमात्म्याने हिरण्यकशिपूला मारलं, फाडलं आणि आपल्या भक्ताला मांडीवरती घेतलं. त्या ठिकाणी भक्ताला कुरवळत आहेत, आनंदाने बोलताय, डोळ्यातून आनंद अश्रू येत आहे. अरे किती त्रास सहन केला, एवढे संकट आले, थोडा सुद्धा माझ्यावरचा विश्वास तो ढाळला नाही. आज समाजामध्ये असं आहे, एवढी थोडीफार भक्ती परमात्म्याची केली आणि देव जर नाही प्रसन्न झाला, नाही आपलं एखादं काम ऐकलं, तर देवावरचा विश्वास ढाळतो. ही समाजाची रियालिटी म्हणजे वास्तविकता आहे. ढाळतो विश्वास. का कसला देव बिव नाही म्हटले असं मनामध्ये प्रश्न येतो. पण भक्त प्रल्हादा तू मात्र तसं केलं नाहीस रे. किती संकट आल्यात म्हटले, काही देव नाही, अनेक लोक जात आहेत, मी पण माळ काढून टाकली. केव्हा? कोरोनामध्ये. पहा बरं, मी बोलते त्याच्यात काही खोटंच नाही, मला माहिती आहे. महत्वाचा भाग विश्वास ढाळला. पण प्रल्हादा थोडा कोरोना आला तर लोकांचा विश्वास ढाळला, लोकांनी माळा काढून टाकल्या सगळं, आणि सगळं सुरू केलं, सगळं काही बंद केलं, सगळं सुरू झालं रे बाबा. पण तू माझ्या वरचा विश्वास ढाळला नाही. अरे अग्निज्वाळात टाकावं, तुला कड्यावरून लटावं, कडक तेलात टाकावं, पण तरीही तुझ्या मुखात ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, बस एवढा विश्वास ठेवणारा भक्त आहे रे तू. माझा माझा प्राण बनलायस तू. भक्त प्रल्हादाला कुरवळत आहे. पण इकडे वध कुणाचा झाला होता? राजाचा. आणि राजा जिथे बसतो त्याला काय म्हणतात? सिंहासन, आसन किंवा गादी, तीन. आणि कीर्तनकार जिथे उभं राहतात त्याला काय म्हणतात? व्यासपीठ. आपण थोडक्यात म्हणू व्यासपीठ. महत्वाचा भाग काय असतो? व्यासपीठ. इथे व्यासपीठ हा शब्द का लागला, महत्वाचा विषय आला म्हणून सहज सांगते. इथं उभं राहून किंवा इथे बसून जे ज्ञान जगाला सांगितलं जातं ते व्यासांचंच तत्वज्ञान आहे, म्हणून याला व्यासपीठ म्हटलं जातं. हे भागवतातलं वर्णन आहे. असो, काय चालू होतं आपलं? कीर्तन. आपली राजाची गादी चालू होती, हिरण्यकशिपूची ती गादी. गादीवर आधी कोण बसलं माहिती आहे? देव नरसिंह परमात्मा. आणि भक्ताला मांडीवर घेऊन बसले. काही आपल्यासारखे जरा चत्रे भक्त होते, गेले आणि परमात्म्याला म्हटले, देवा तुला शोभतं का रे असं? असं वागणं बरं नाही. देव म्हटलं काय, भक्ताच्या काळजीपोटी अवतार घेतला आणि असं वागणं बरं नाही असं म्हणतात. म्हणले तसं नाही देवा. राजा गेला तर राजाच्या जाग्यावर राजाचा चिरंजीव पुत्र सुपुत्र त्या ठिकाणी गादी चालवण्याचा अधिकार त्याला, तो बसतो. देवा तुला अधिकार नाही इथं बसायचा, इथं प्रल्हाद बसेल की तू? देव म्हटला ही जागा प्रल्हादाचीच आहे, ही गादी प्रल्हादाची आहे, हे आसन प्रल्हादाचंच आहे. पण विषय असा आहे, इथं हा राक्षस बसून 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 ही गादी पूर्ण अयोग्य झाली आहे, म्हणजे एकंदरीत अपवित्र झाली आहे. आणि मी बसलो ना, माझा भक्त बसायचा आहेत ना, त्याला काही त्रास होऊ नये म्हणून आधी मी बसून ती गादी मी पवित्र करतो आणि मग माझ्या भक्ताला बसवतो. यातून आपल्याला काय भाग घ्यायचा माहिती आहे? आपण कुठे बसावं, कुठे उठावं, काय बोलावं, काय नाही बोलावं, कोणाच्या घरी खावं, कोणाच्या घरी नाही खावं, कोणाचा विचार करावा किंवा नाही करावा, याचा सुद्धा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणजे कसं काय, एखादा माणूस समजा दुसऱ्याकडे त्याची आठवण आली, त्याचा विचार चालू असला तरी त्याचा प्रभाव आपल्यावर होतो. ज्याच्या घरचं अन्न खाल त्याचा प्रभाव आपल्यावरती होतो. जिथे बसाल, जिथे संगतीत जाल, त्या सगळ्याचा प्रभाव आपल्यावरती होतो. हा महत्त्वाचा भाग आहे. कसं काय, आता तो व्यक्ती तिकडे, त्याचं चिंतन केल्याने आमच्यावर प्रभाव काय व्हायचा आहे, महत्त्वाचा भाग. तुम्ही सर्व महिला मंडळी, आणि विशेष करून महत्त्वाची गोष्ट आहे,
त्रिदिनी महिला अखंड हरिणाम सप्ताह नावही बरं शोभतंय तुमच्यामुळे. जरा मागे बघितलं तर फार थेटपर्यंत तिकडं महिला मंडळी बसलेली आहे. सगळ्यात जास्त संख्या महिला मंडळीची पा, सगळ्यात जास्त. तुम्ही मागे बघू नका, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि तुम्ही पण बघू नका, खरंच आपल्या महिला मंडळी जास्त आहे. असो, आनंदाची गोष्ट आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, नारी की निंदा मत कर यारो, बस. हा महत्त्वाचा विषय. अति महत्त्वाचा भाग एकच आहे. ज्या वेळेस गादीवर परमात्म्याला बसल्यानं पाहिलं काही भक्तांनी, म्हटले देवा हे शोभत नाही. महत्त्वाचा भाग, ज्या व्यक्तीचा आपण विचार करू तो परिणाम जाणवतो. थोडक्यात सांगते, लक्षपूर्वक ऐका. समजा आपण सगळ्यांनी लिंबू पाहिलाय का? लिंबू कळतो का तुम्हाला? लिंबू भरपूर गोड असतो नाही का? कसा असतो बोला ना मग. हा नाही असं गोड आंबट असं काहीतरी म्हणा पटापट. आंबट असतो की नाही? आंबट. चिंच पाहिली आहे तुम्ही? अशी अर्धी पिकलेली आणि अर्धी कच्ची असते बघा. तिला काय म्हणतात? कोणती चिंच? गारशल. महत्त्वाचा भाग. बरोबर, पाहिली का ती तुम्ही? बरं, आवळा कसा असतो? आंबट. चिंच कशी असते? आंबट. बरोबर. मला सांगायचं तुम्हाला आवळा आणि चिंच हे काय नाही सांगायचं मला. प्रश्न एवढाच आहे, चिंच म्हणलं की किंचित तरी तोंडाला पाणी येतं की नाही? खरं बोला तुम्ही, खरं खरं बोला. येतं की नाही? लिंबू म्हटलं की येतं की नाही? आलं की नाही? खरं बोला. हा नाही असं काहीतरी म्हणा. आलं ना? महत्त्वाचा भाग आहे. आता तुमच्याकडे लिंबू आहे? अजिबात नाही. चिंच अजिबातच नाही आहे. फक्त विचार केला तरी प्रभाव शरीरावर जाणवला की नाही? म्हणजे एकंदरीत एवढंच सांगायचं आहे, ज्या गोष्टीचा आपण विचार करतो, ज्या व्यक्तीचा किंवा जिथे बसतो, जिथे खातो, या सगळ्यांचा प्रभाव आपल्यावर जाणवतो. हे इथून शोधायला मिळतं. म्हणून जगाच्या मालकाने सांगितलं, माझा भक्त बसण्या अगोदर ही जागा मला पवित्र करायची. जागा पवित्र झाली आणि परमात्म्याने अगदी थाटामाटात भक्त प्रल्हादाला सिंहासनावर बसवलं. तो आजचा दिवस आहे. गादीवर बसलेत, राजगादीवर भक्त प्रल्हाद. आणि त्याच वेळेस परमात्म्याने सांगितलं, प्रल्हादा फक्त तुला गादीवर बसवण्याकरता नव्हतं आलं, तर माझी इच्छा आहे की तू माझ्याकडे काहीतरी मागावं. प्रल्हाद म्हटला, देवा अरे तू माझ्याकरता धावून आला आणि मला दर्शन दिलं, हेच माझ्याकरता खूप मोठं आहे. मला तुझ्याकडे काही मागायचं नाही. जगाचा मालक नरसिंह परमात्मा म्हणतोय, प्रल्हादा काहीतरी माग बाबा. एवढी भक्ती करणारं कोणी नाही रे. तुझ्यासारखी दिव्य भक्ती कोणी नाही केली. लहानपणापासून नाही, गर्भाशयात असतापासून तू भक्ती करतोय, सतत चिंतन करतोय ना. माझी एकच विनंती आहे तुला, माझ्याकडे काहीतरी माग. कोण म्हणतंय? परमेश्वर. कुणाला? प्रल्हादाला. प्रल्हाद म्हणले, देवा मी तुझ्याकडे मागणार नाही. खूप मनात आलं, पण झालं असं, थोडा गादीचा परिणाम उरलेला होता. गादीवर बसलेला होता ना भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाचा थोडा स्वाभिमान जागा झाला. स्वाभिमान थोडा जागा झाला. ठीक आहे, स्वाभिमान थोडा जागा व्हावा, पण अहंकार माणसाचा जागा होऊ. बरेच जणांचा अहंकार झोपलेलाही असतो. कळलं का? म्हणजे अहंकार नसतो, पण मला अहंकार नाही याचा अहंकार पाहायला मिळतो. कळलं का माझं बोलणं? महत्त्वाचा भाग आहे. अहंकार जागा होऊ नये, थोडा स्वाभिमान थोडाफार झाला तर हरकत नाही. भक्त प्रल्हादाचा थोडा स्वाभिमान जागा झाला आणि तो भक्त प्रल्हाद देवाला काय म्हणतो माहिती आहे? देवा माझी इच्छा आहे, तू म्हणतोय ना मी तुझ्याकडे काहीतरी मागावं, पण देवा आता मी काही सामान्य प्रल्हाद राहिलो नाहीत. आता मी या समस्त नगरीचा राजा झालोय. तुलाच काय मागायचं ते माग. कोण म्हटलं? भक्त प्रल्हाद. कुणाला? देवाला. देव म्हटला, वा रे वा प्रल्हादा, आता पक्क पटलं मला. गादीचा प्रभाव थोडासा, स्वाभिमान जागा व्हायला. प्रल्हादा तू म्हणतोय तुझ्याकडे मागायचं, मी मागायचं तुझ्याकडे. म्हटले हो, मी राजा आहे आणि देवा जे मागशील ते मी तुला देईल. आता परमात्मा कसा आहे? संत महात्मे सांगतात मोठा विलक्षण आहे, मोठा विचारी आहे. तो समोरच्या मनात काय चालू आहे याच्यापेक्षा थोड्या वेळाने अजून काय येणार आहे हे सगळं जाणतो. न सांगता तुम्हा, बस न सांगता त्याला सगळं काही कळतं. असा असणारा परमात्मा आहे. विशेषतः सांगतात ना त्याची, चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकला मनी. हे धन्य तुझी विठोबा. अत्यंत चतुर असणारा, चतुर नाही तर चतुरांचा शिरोमणी परमात्मा आहे. भक्त प्रल्हाद म्हटले, देवा काहीतरी तूच माझ्याकडे माग. तेव्हा देव म्हणू लागले, प्रल्हादा मी मागू? म्हटले पण मला जे मागशील ते द्यावा लागेल. कोण म्हटलं? ऐका बरं, जरा शब्दांची जडणघडण येते. जो मन लावून ऐकेल त्याच्या लक्षात येईल. नाहीतर ते म्हटले रात्री महाराज काय बोलले हे आम्हालाही कळालं नाही, असं व्हायला नको. महत्वाचा भाग सांगते. ज्या वेळेस जगाचा मालक म्हटले, प्रल्हादा मी मागतो पण तू द्यावाच लागणार आहे, ही महत्वाची अट मान्य कर. प्रल्हाद म्हटला, देवा मान्य, तू काही माग मी द्यायला तयार आहे.
आता परमात्मा आहे, चतुर परमात्मा मागणं मागतो भक्त प्रल्हादाकडे, प्रल्हादा मला एकच दे. काय? तू माझ्याकडे काहीतरी मागावं एवढंच मला दे. काय मागणं मागितलं? बोलणं लक्षात आलं माझं? काय मागणं मागितलं? तू माझ्याकडे काहीतरी मागावं एवढंच मला दे. प्रल्हाद म्हटला, देवा शब्दात अडकवताय का मला? बरं ठीक आहे, आता हेच तर तुमचं मागणं आहे तर मी मागतो तुमच्याकडे. काय? शेवटी तोच उत्तर आलं, मी आता तुमच्याकडे मागतो. म्हणजे आता कोण कोणाकडे मागणार आहे? भक्त प्रल्हाद कुणाकडे? देवाकडे. पहिलं लक्षात आलं का तुमच्या? पहिलं देवाला मागायचं होतं भक्त प्रल्हादाकडे, पण देवानं मागितलं, प्रल्हादा तू माझ्याकडे काहीतरी मागावं हे मला दे. आता प्रल्हाद देवाकडे काय मागतो? नीट लक्षपूर्वक ऐका. देवाकडे भक्त प्रल्हादाने मागितलेलं मागणं एवढं गोड आहे. भगवंताच्या विनंतीनुसार प्रल्हाद मागायला तयार नव्हता, पण भगवंताच्या विनंतीनुसार ज्या वेळेस प्रल्हादाने मागणं मागायला सुरुवात केली त्यावेळेस सांगितलं, देवा मला एकच दे, मी तुझ्याकडे काहीतरी मागावं अशी बुद्धीच मला होऊ देऊ नको. कळलं? मी तुझ्याकडे काही मागावं अशी बुद्धीच निर्माण होऊ देऊ. मला सांगा, कोणी कोणाकडे काय मागितलं, कोणाला काय मिळालं? हसता काय? मिळालं ना कोणाला तरी काहीतरी? नाही म्हणजे तुम्ही बारकाईने ऐकताय. महत्वाचा भाग आहे. असं असलं की सगळ्यापर्यंत चालू द्यावं वाटतंय मला. मग काही चिंता करू नका, आपण वेळेवर थांबण्याचं प्रयोजन आखूया. महत्वाचा भाग, कोणीच कोणाकडे मागितलं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जगाच्या मालकाने भक्ताची परीक्षा घ्यायची ठरवली, पण एवढी अवघड नाही घेतली. प्रल्हादाला त्या क्षणाला बुद्धी देणारा जगाचाच मालक आहे, सांभाळतो तो आपल्याला. फक्त तेवढा नितांत विश्वास त्याच्यावर असावा. किती? भक्त प्रल्हाद एवढं संकट येऊन एकच चिंतन करत होता, जे चिंतन आजच्या नृसिंह जयंतीच्या पर्व काळावर अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपण सर्वजण करणार आहोत. सर्व मायबापांना विनंती आहे, सर्वांनी मोठ्या प्रेमाने आदराने अंतकरणापासून मनापासून चित्तापासून हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. हरी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सारखा महान भक्त जन्माला आला. कारण एकच घडलं, पुढं काय घडलं हे पाहण्यापेक्षा मुळापासून सुरुवात आहे. गर्भदान संस्कार जो आज नृसिंह जयंतीच्या निमित्ताने आपण अंतकरणात उतरवण्यासारखा भाग आहे. गर्भदान संस्कार पुढे बालक कसं जन्माला यावं, किंबहुना नवे नवे थोडक्यात सांगते कसं मरावं, हे सुद्धा गर्भदान संस्कारावर आहे. हे मी पुराव्यानुसार सांगते. कसं काय? महाभारतातील चक्रव्यूह नावाच्या रचनेमध्ये युद्धनीतीमध्ये सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला भोगावं लागलं, आई वडिलांना. पण कुणाच्या? चक्रव्यूहामध्ये कोण मेला, कोण गेला? अभिमन्यू. का? त्याला कारण जेव्हा विचारलं अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये का गेला असेल, तेव्हा शास्त्रकार मात्र बोट करतात अभिमन्यूच्या आईकडे. कारण काय होतं म्हटलंय, गर्भदान संस्कार घडत असताना ज्या वेळेस अभिमन्यू आईच्या उदरात होता त्यावेळेस कृष्ण कन्हैया घ्यायला आला होता. अभिमन्यूची आई कोण? सुभद्रा. सुभद्रेला घ्यायला आलेले परमात्मा सहज रथामधून त्या ठिकाणी प्रवास चालू होता आणि परमात्माला म्हणे, देवा काहीतरी थोडाफार परमात्म्याच्या जगाच्या मालकाच्या थोड्या गोष्टी सांगा. जगाचा मालक म्हटला, आता जगाच्या मालकाच्या मीच गोष्टी सांगणं कसं जमायचं? मनातच्या मनात म्हणले, मला गोष्टी बिष्टी जमत नाही. म्हणले, पण काहीतरी सांग. म्हणे, कळलं का तुम्हाला?
सांगतात. म्हणले देवा सांग का, कारण हस्तिनापूर ते द्वारका काही मैल अंतर सांगितलंय. एवढा मोठा प्रवास गाठताना जरा गप्पा गोष्टी असल्या की म्हणले विरंगुळा होतो. म्हणून गोष्टी सांगताना देवानं सांगायला सुरुवात केली मारामारी, पण त्यात गेले चक्रव्यूह नीती सांगायला लागले. परिणाम काय झालं, सुभद्रेला रथामध्ये थोडी झोप लागली. आता हे ऐकून तिला काही फायदा होता का, हे नाही म्हणत मी. चक्रव्यूह ऐकून तिला काही फायदा होता का, काही नव्हता. सहज थोडंफार ऐकलं आणि तिला झोप लागली. सांगणाऱ्यानं पाहिलं समोरची व्यक्ती जरा झोपाच्या तारेत दिसते आणि सांगणाऱ्याने अंदाज लावला समोरची व्यक्ती ऐकण्याच्या तारेत आहे की झोपण्याच्या आहेत. जर झोपण्याच्या असेल तर सांगणाऱ्याने जरा काय केलं पाहिजे, माघार घेतली पाहिजे, थांबत आलं पाहिजे, बरोबर की नाही. मी त्यांचं सांगते कन्हैयाचं आणि सुभद्रेचं. सुभद्रा झोपली म्हणून कन्हैयाने सांगितलं, पण चक्रव्यूह कसा फोडावा, प्रवेश कसा करावा, युद्ध कसं करावं सांगितलं. बाहेर यायचं राहिलं. परिणाम गर्भाशयामध्ये असणाऱ्या अभिमन्यूने एवढंच श्रवण केलं, बाकी पुढचं ऐकायचं बाकी होतं. परिणाम गर्भधान अयोग्य संस्कारामुळे अभिमन्यूला विरंगणावरती चक्रव्यूह नावाच्या रचनेमध्ये मरावं लागलं. विठ्ठल सर्वात महत्वाची गोष्ट गर्भधान संस्कार जे नरसिंह जयंतीच्या पर्वकाळावर आपण घेऊन गेलो पाहिजे आणि ते इथून पुढे आचरणात आणले पाहिजे. आज नरसिंह जयंती, परमात्म्याचा मंगलमय अवतार आज जन्माला आलात. का आलात, कारण त्याचं असं होतं, आमचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा पहिला अवतार होता आणि प्रत्येक अवतारामध्ये कधी स्वतःच्या स्वार्थाकरता मागितलं नाही, फक्त जगाच्या हिताकरता. भगवंता एकच सेवा दे, जगाचं हित होऊ दे आणि तुझी चरणांची सेवा घडू दे. का चरणांची सेवा घडू दे, तुकोबाराय म्हणतात खरं सांगू का देवा, तुझ्या चरणांच्या सेवेमध्ये समाधान आहे. काही साधक म्हटले, काही आपल्यासारखी सामान्य माणसं म्हणू लागले तुकोबाराय जरा तुम्ही इथे काय म्हणतात, तुमचे किंवा तुझे चरण देखलिया. इथे तुकोबारायांना म्हणता येतो तुझे मुख देखलिया. मला सांगा, मुख पाहण्याचा भाग आहे की चरण? काय माणसं चरण पाहतात की मुख जास्त? समजा तुम्हाला लक्षात येण्याकरता सांगते, कुठं समजा नवरदेव नवरी पाहायला गेले तुम्ही, कुठं तुम्ही जास्त पाय बघता की मुख बघतात? हा नाही म्हणा ना, तुम्ही जसं न पाहिलं आणि त्याच्याशी आपली काही भानगड नाही असं पाहतोय माझ्याकडे. चांगला परिचित विषय तुमचा, तुम्हाला समजावं म्हणून सांगते. काय पाहतात म्हणजे पाहिल्यानंतर घरी येऊन एखाद्याने विचारला हा कसा होता नवरदेव नवरी, तर तुम्ही काय सांगतात, पाय असे होते, पाय तसे होते असं सांगतात, मुख असं होतं, डोळे असे होते, नाक असं होतं असं सांगतात की नाही. म्हणजे मुख प्रधान आहे की चरण पाय? संसारिक दृष्टीने मुख प्रधान आहे, पण परमार्थिक दृष्टीने संतांच्या तुलनेत चरण प्रधान आहे. चरण अति महत्वाचे का, कारण त्याचं सांगितलंय मुखामध्ये परमात्म्याच्या जे समाधान नाही ते जगाच्या मालकाच्या चरणामध्ये समाधान आहे. विठ्ठल म्हणतात देवा तुझ्या चरणांमध्ये जर शांतता आहे, समाधान आहे, तर सुख आहे. हे धावपळ करणारं मन सुखाला पावेल, शांततेला पावेल, समाधानाला पावेल हे मला माहीत होतं. म्हणून आज या धावपळ करणाऱ्या मनाने तुझे चरण पाहिले आणि परिणाम धावपळ संपली. त्याचा परिणाम काय झाला तुकोबाराय? तो परिणाम संत महात्म्यांनी ज्या वेळेस विचारला त्यावेळेस संत महात्मे सांगतात त्याचा परिणाम अभंगाचं अगदी द्वितीय चरण. भाग गेला शिना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला
चरण पाहिले आणि जीवनामध्ये जो शिणभाग आलेला होता तो सगळा शिणभाग निघून गेला. तुकोबराय तुमचा शिणभाग गेला, आमचा कधी जायचा? तुकोबराय म्हणतात तुमचाही जाईल, जरा मन लावून थोडा वेळ ऐका. काय आमचा शिणभाग जाईल असं काहीतरी सांगा ना. म्हटले काही नाही, तुम्हाला चरण देवाचे पाहावे लागतील. चरण म्हटले हो, कारण चरणांची सेवा करण्याकरता तुकोबराय म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा. देवा तुझ्या चरणांची सेवा करण्याकरता मी जन्म घेईन. प्रतिज्ञाच करतात. घेऊ का जन्म, घेऊ शकतो का जन्म असं म्हणता येत होतं ना, पण डायरेक्टली काय घेईन मी जन्म, बस विषय संपला. कुठे देवही काही म्हणू शकत नाही, आता जन्म घेणारच आहे. कशा करता? चरण. मग चरण एवढे महत्वाचे आहेत का? म्हटले हो. जर या संदर्भाने चरण किती महत्वाचे हे जर सांगायला गेलं तर आपल्या परिसराचं, आपल्या गावाचं वैभव आहे. ज्यांचे चरण, ज्यांच्या पादुका आपल्या परिसरात आल्या होत्या, जर चरणांना महत्व नसतं तर तुम्ही गर्दी करून तिथे रांगा लावून दिवसभर पाया पडले असते का? आता चरण लक्षात आलेत का तुमच्या? किती प्रधान आहे, किती महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे चरण आहे. तुकोबराय हे आम्हाला कळालं चरण महत्वाचं आहे, पण आम्हाला कधी पाहायला मिळेल? म्हटले हरकत नाही, एकच करा जीवनामध्ये. काय करावं लागेल? म्हटले काही नाही, जीवनात परमार्थ जरा मार्गानुसार पायऱ्यांनुसार करावं लागणार आहे. आम्हाला चरण पाहावं असं मात्र वाटतंय. कुणाला वाटतंय चरण पाहावं? वाटतं की नाही तुम्हाला? परमात्म्याचे चरण आपल्याला पाहायला मिळालेच पाहिजे, हा जीवनाचं श्रेष्ठत्व आहे, हे जीवनाचं मुख्य कारण आहे. नाहीतर आला तसा गेला काही उपयोग नाही. निदान नाही परमात्म्याचे तर संतांचे चरण पाहण्याकरता माणसाच्या जीवनात अट्टहास असावा. जर हेही नसेल तर काही उपयोग नाही आपला. महत्वाचा भाग आहे, देवाचे चरण आम्हाला पाहिजे, पाहायचे, त्या चरणांचं दर्शन आम्हाला घ्यायचंय. काय करावं लागणार आहे तुकोबराय ते सांगा ना. म्हटले आम्ही जे केलं ते तुम्ही कराल? म्हटले हो निश्चित. आम्ही आमच्या जीवनामध्ये जेव्हा परमार्थामध्ये पदार्पण केलं, म्हणजे परमार्थात ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस अगोदर मनात ठरवलं आपल्याला परमार्थात पदार्पण करून काय करायचंय हे मनात आधी ठरवलं. हे लक्षात आलं का माझ्या बोलणं? तुमच्या लक्षात आलं काय? समजा परमार्थात पदार्पण करून काय घडावं हा विचार करायचा आणि मग परमार्थात पदार्पण करायचं. जसं शेतामध्ये काय उत्पन्न घ्यावं हे आधीच आपण नियोजन आखून ठेवतो की नाही? समजा कांदे लावायचे तर आधी आपण काय करतो सांगा ना. जसं काय तुमचं कांद्याची काही ओळखच नाही असं पाहताय. काय करतो अगोदर? कांदे लावायचे असते. समजा आज ठरवलं कांदे लावायचे आहे, काय करणार? मशागत करणार. मशागत झाल्यानंतर रोप आणणार. पण रोपाच्या आधी उळं पण आणणार ना. पण उळं कुठून आणणार? कांद्यापासूनच आणणार ना. मग आधी कांदे आणणार का उळं? मला पटकन उत्तर द्या, त्याच्याशिवाय मी कीर्तन संपवणार नाही आता. काय आणणार आधी? कांदे. कांदे कुठून आणणार? जाऊ द्या, हा भांडणाचा विषय वाटतो मला, जरा बाजूला ठेवू आपण. पण समजा आत्तापासून कांदे करायचे, वेळ जवळ आली, पाऊस पडायला लागलाय, म्हणून आपण सहज पाहुण्यांना फोन करणार, रोप आहे? हो आहे. रोप आणणार, मग कांदे लावायला सुरुवात, नियोजन आखणार. एवढ्या शेताकरता एवढं रोप लागेल, एवढं उत्पन्न आपल्याला घ्यायचंय. आखतो की नाही नियोजन आपण? हे तुम्हाला समजण्याकरता मला सांगावं लागलं. आखतो की नाही? हे संसाराचं जसं झालं तसं परमार्थाचं गणित आहे. परमार्थामध्ये सुद्धा काय घडलं पाहिजे, काय उत्पन्न निघालं पाहिजे, कीर्तन ऐकून कीर्तन करून आम्हाला काय मिळालं पाहिजे. नाहीतर विनाकारण व्यर्थ वेळ कशाला खर्च करायचा? तसा जगाच्या मालकाकरता खर्च केलेला वेळ व्यर्थ जात नाही. मी नेहमी सांगते, भगवंताच्या मालकाकरता तुम्ही कण खर्च करा, नाहीतर क्षण खर्च करा, व्यर्थ जात नाही. आज तुम्ही किंवा कालपासून 3.5 दिवस काय करणार आहेत? कीर्तन श्रवण करणारे, हरिपाठ करणारे, 2.5-3 तास तुमचे या भगवत कार्यामध्ये जाणार आहे. जेव्हा आपण मरू ना नाही, विचारून घेतलेलं बरं आहे. काही ठिकाणी माणसांना राग येतो, ज्यांना राग येतो त्यांना काही नाही मेलं तरी चालेल, काही हरकत नाही ना का मरू. पण ज्यांना मान्य आपण मरू, मेल्यानंतर आपल्याला वर गेल्यानंतर चित्रगुप्त नावाचे बाबा भेटतील, ते दाखवतील. बाबा रे, गोंदेगावमध्ये चालू असणाऱ्या महिला त्रिदिनी कीर्तन महोत्सवामध्ये तू द्वितीय दिवशी नृसिंह जयंतीच्या दिवशी 2 ते 2.5 तास, 11:30 की 11:15 पर्यंत तुम्ही सांगा. नोंद होतंय ते चित्रगुप्ताकडे, पटकन सांगा. 11:15 की 11:30? तुम्ही काय बोलत नाही याचा इशारा मला पक्का कळाला. 11:15 आपण धरून चालू. 11:15 पर्यंत या सगळ्यांनी अंतकरणापासून कीर्तन श्रवण केलं, कीर्तन ऐकलं, भगवंतासाठी वेळ दिला. तेव्हा आपलं चित्रगुप्त नावाचे बाबा गेल्यावर रजिस्टर समोर ठेवतील आणि हा तुमचा सार्थकी वेळ आहे, तुम्ही जीवनामध्ये काहीतरी केलंय. आज देवाकरता, परमेश्वराकरता वेळ द्यावा, तेव्हा परमेश्वर आपल्याकरता वेळ देईल. नाहीतर कधीतरी देवाची आराधना केली ना, तो म्हणेल का रे तुला तेव्हा वेळ नव्हता, साधा 15 मिनिटं मागून वाढत होतो तर देता आले नाही तुला, गप्प बसलास 15 मिनिटं.
तेव्हा तुला देता आले नाही ना, आता मला हाक मारतोय त्याला पण तुमच्या करता वेळ नसतात. म्हणून काय, काळ वेळ बस हा महत्वाचा भाग आहे. अतिविषय भगवंतासाठी तुम्ही कण खर्च करा, नाही तर क्षण कधीच व्यर्थ जात नाही. महत्वाचा भाग आपला एवढाच आहे. काय चालू होतं आपलं, जगाच्या मालकाकरता तुम्ही वेळ खर्च करा. क्षण किंवा अन्नाचा कण तो व्यर्थ जात नाही. फक्त त्याचा स्वभाव आहे, घेसी तेव्हा ऐसा अससी त्याचा स्वभाव आहे. आधी घेतो आणि मग देतो. विठ्ठल आम्हाला कळालं, तुम्ही देवाचे चरण पाहिले, आम्हाला पाहिजे एवढं पटापट सांगा. तुकोबराय म्हणतात देवाचे चरण पाहावेसे वाटतात ना. पहिला विषय का, परमार्थामध्ये पदार्पण केल्यानंतर काय घडावं. सगळ्यात महत्वाचा विषय, पदार्पण करण्या अगोदरच मनाला सांगावं परमार्थ करायचा आहे ना, मन निर्मळ ठेवावं, आपलं अंतकरण शुद्ध ठेवावं. ही पहिली पायरी. दुसरी पायरी संत महात्मे वर्णन करून सांगतात, मनामध्ये क्वचितही तीळ मात्र अहंकार येऊ देऊ नये. ही दुसरी गोष्ट. नाहीतर दिवसभर का देवासमोर आपण बसलोय पण आपल्या अंतकरणामध्ये अशुद्धता असेल, मलिनता असेल, आपलं अंतकरण पवित्र नसेल. दुसरी गोष्ट, आपल्या अंतकरणात अहंकार असेल, दिवसभर केलेली भक्ती फोले, ती पूजा ती भक्ती देव स्वीकारतच नाही. पण मन निर्मळ असेल आणि क्षणभराची जरी पूजा असेल तरी देव स्वीकारतो. म्हणून देवाचे द्वारी उभा तासभरी, काय म्हटलं, क्षण, पण तो निर्मळ अंतकरणाने असावा, अहंकार विरहित असावा. पहिली गोष्ट कोणती, परमार्थ करताय ना, आजपासून मनाला सांगावं, आजपासून तू निर्मळ राहा, अंतकरणाला सांगावं. पहिली गोष्ट कोणती, बोला ना, निर्मळता. दुसरी गोष्ट, अहंकार बाजूला सारावा. तिसरी गोष्ट, अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया, साही विकारांचा पूर्णतः नाश करावा. सहजासहजी तो होत नाही, पण हळूहळू आपण प्रत्येक गोष्टीला प्रयत्न करावा. कुठली गोष्ट जन्माला येताच माणूस शिकत नाही, हळूहळू मध्ये त्याच्यामध्ये पदार्पण होऊन उच्चता गाठली जाते. हळूहळू पदार्पण करावं आणि विभोर होऊन परमात्म्याचं मग चिंतन करावं. परमार्थामध्ये आल्यानंतर मिळालेलं हे उत्पन्न आहे. विठ्ठल हे सगळं केलेलं काय होईल, तुकोबराय वर्णन करून सांगतात, जसं आमच्या मनाचं धावणं थांबलं, या सगळ्या पायऱ्या तुम्ही करा. बस देवाचे चरण तुम्हाला दिसल्याशिवाय पाहिल्याशिवाय राहणारच नाही. पण तुकोबराय तुम्ही पाहिलेत म्हटले, हो तेच सांगतोय ना मी अभंगाच्या अगदी प्रथम चरणामध्ये. कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण, तुमचे चरण देखलिया. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण, तुमचे चरण देखलिया. भाग गेला सीन गेला, गेला सीन गेला, गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. तुकोबराय म्हणतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात, अंतकरणामध्ये रुजवल्यात,
तर परमात्म्याचे चरण तुम्ही पाहाल, परिणाम काय होईल? आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया परमात्म्या. हे सगळं करूनच चरण पाहता येईल का? म्हटले हो, कारण या परमार्थातल्या पायऱ्या आहे. फक्त नामस्मरण केलं आणि अंतकरणात तुमच्या माझा फार अहंकार असेल, मलिनता असेल, तर आपण केलेलं सगळं निरर्थक ठरतं, काही त्याचं शिल्लक राहत नाही. महत्त्वाचा भाग आहे या परमार्थातल्या पायऱ्या आहे. पायऱ्या काय आहे? मी नेहमी एक उदाहरण सांगते असते, तुमच्या लक्षात येईल जरा. पायऱ्या प्रत्येक गोष्टीत असाव्या. मला वेळ तुमचा माहिती आहे, आपण मिनिमम 11 वाजून 10 मिनिटाला थांबू, चालेल ना? हां, विचारून घेतलेलं बरं आहे. महत्त्वाचा भाग पायऱ्या काय माहिती आहे? कुठल्या गोष्टीत पायऱ्या? आता तुम्हीच मंदिरात जातात, घरात पायऱ्या असेल, जिथे तिथे तुम्ही पायऱ्या पाहतात. पहिली पायरी ओलांडल्याशिवाय दुसरी ओलांडता येते का? ठीक आहे, पहिली ओलांडूनही न ओलांडता काही दुसरीवरही जातात, पण बरेच कष्ट घ्यावे लागतात की नाही? आणि तिसरी जर घ्यायची ठरली तर पळत मागे डोक्यावर आदळण्याची चिंता असतं की नाही? माहिती ना पायऱ्या तुम्हाला? ही पायऱ्यांची गंमत आहे. पहिली पायरी, दुसरी पायरी ही एक वेळ संसारातली एखादी मागे पुढे होऊ शकते, पण परमार्थातली मागे पुढे करून चालत नाही. पायऱ्यांनी जावंच लागतं. महत्त्वाची गोष्ट आहे. काय करावं? निर्मळता, अहंकार बाजूला सोडावा, मोह मत्सर माया विकार बाजूला सारावे, विभोर होऊन संतांची संगती करावी, विभोर होऊन परमात्म्याचं चिंतन करावं. या पायऱ्या. एका साधकाला एका महंतांनी असंच सांगितलं. मी नेहमी सांगते, लक्षपूर्वक ऐका, एवढं पाहून आपण थांबूयात. एका साधकाला एवढं सांगितलं, म्हटले बाबा तू असं एवढं कर, बस 4थ्या पायरीपर्यंत आला, आता नामस्मरण कर, 6 महिन्यामध्ये तुला जगाचा मालक मिळेल आणि देवाचे चरण तू पाहशील. असं एका महंताने कुणाला सांगितलं? एका सामान्य साधकाला. ऐकताय ना तुम्ही ज्येष्ठ टाळकरी मंडळी? साधकाला सांगितल्यानंतर ते साधकाला आनंद झाला, 6 महिन्यात मला देव मिळणार. घरी गेला, महंतांनी सांगितलेलं होतं. काय काय पहिली पायरी काय होती? बोला ना. निर्मळता. दुसरी पायरी अहंकार बाजूला सारावा, काम क्रोध लोभ बाजूला सारावेत, संतांची संगती करावी, मग 5वी गोष्ट नामस्मरण करावं. हा घरी गेला, बसला. पहिली गोष्ट सांगितली होती निर्मळता, मी निर्मळ आहे. हा काय म्हटलं घरी गेल्यावर? सांगितलं होतं ना, करायचंय तसं, देवाचे चरण पाहिजे. मी निर्मळ आहे, मी अहंकारी, मी अजिबात अहंकारी नाही, मी विकारांसहित आहे, मी माझ्या अंतकरणात अजिबात विकार शिल्लक ठेवलेले नाही, मी संतांची संगत केली. हा मी कळतोय का तुम्हाला? जरा ओरडून सांगते, मी कळायला पाहिजे. हा मी संतांची संगत केलेली आहे आणि मी नामस्मरण करतो. हे सगळं केलं. 6 महिने काय 12 महिने गेले, याला कळलं. सांगणारे पक्के येडे होते. मी ते सांगणारे सांगते, तुम्ही हसतात का बरं? ते महंत, मी काय महंत आहे का बरं? मी साधारण आहे. महंत सांगितलं होतं ना त्या साधकाला, ते म्हणले सांगणारे पक्के वेडे दिसलेत, 6 महिन्यात देव भेटणार. काय देव भेटला नाही, यांचा देव काय नसतो म्हणे. रागच आला त्याला. 6 महिने व्यर्थ गेले ना, 6-12 महिने. आला त्या महंताकडे धावत आणि महंताला म्हणाला, का हो असं चुकीचं सांगायचं लोकांना, काम बंद करा. जरा महत्वाचं आणि अति महत्वाचं सांगा. काय सांगा? जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, भक्ती ज्ञान विरहित इतर त्या गोष्टी न कराव्या, असं काहीतरी सांगत चला, देव मिळावा असं काहीतरी सांगत चला. म्हटले हो, मग तेच तर सांगितलं ना तुला. म्हटले मी सगळं केलं पण देव काय मिळाला नाही. तुम्ही असं कसं होईल? मिळालंच पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगितलं तसं केलं का? म्हटले हो. म्हणजे सांग काय काय केलं? हे बघा, मी निर्मळ आहे, मी अजिबात अहंकारी नाही, मी सगळे काम करत लोक बाजूला सारले, संतांची संगती मी केली आहे आणि मी चिंतन करतो. महंतांच्या पक्क लक्षात आलं याचा मी काय काय करतो आणि याच्या मीने काय काय केलंय. महंता म्हणले तुला देव मिळाला असता पण जरा थोडा प्रॉब्लेम झाला. म्हटले काय? बस ठिकाणावर बस, जरा दूध आणणार आहे. दूध सांगितलं. याला वाटलं मला आता दूध पाहुणा आलाय म्हणून देतो की नाही आपण, दूध चहा देतो ना. हा म्हणा ना, आता कीर्तन झालं मी डायरेक्ट जाणार आहे, चिंता करू नका, दूध चहा देतो की नाही आपण. ते म्हणले महंत, ते साधक म्हटलं आता थोडा वेळ जसं काय मी महंत आहे आणि तुम्ही साधक आहे असं समजू आपण, चालेल ना? मी महंत हा तर म्हणा, मी थोडा वेळ म्हणते, फक्त 5 मिनिटाचं सांगाय बरं जाऊ द्या. ते महंत आणि ते साधक बसलेले आहेत आणि जो ज्याचा देवावर विश्वास नाही, ज्याचा मी होता तो मी बाबा बसलेला आहे. बसलेला असताना साधका म्हटला दूध कशाला? मला नाही लागत तुमचं दूध, माझे 6 महिने व्यर्थ गेले, निघतो मी. ते महंत म्हणले जरा थांबाव, एवढं दूध तर बसा तुम्ही, मी काय सांगतो ते पुढचं ऐका. दूध आणलं. म्हणले एक काम करा, याला जोडी अजून काय लागेल? पिठाची कणिक, ती पण आणा. पिठाची कणिक जरा मळून आणली आणि सांगितलं त्या साधकाला, त्या महंतांनी, जसं काय मी तुम्हाला सांगते असं, तुम्ही साधक आहात, थोडा वेळ धरू. आणि त्या साधकांना सांगितलं हे बघा, हे दूध आणि दुसरं काय होतं अजून? पिठाची कणिक. ही पिठाची कणिक घ्यायची, एक त्याची पुडी लाटायची
आणि पुडी लाटून आपण तळतो कशात? तेलात तळतो की नाही? कशात तळतो? तेलात तळतो ना. पण तुम्ही काय करायची? दुधात तळायची. ते म्हणले सांगणारे खरेच येडे दिसते आता मला. सांगणारे मला कळालं हे महंत खरेच येडे होते आणि विनाकारण 6 महिने दुधात कधी पुडी तळते. आता खरं सांगा, आपणही दुधात पुडी तळतो, ते तळण्याची पुडी नसते का आपली? दुधात पुढे आपण तळतो, पण तेलात तळतो की दुधात? तुमच्याकडे दुधात तळतात? मग म्हणा ना तेलात तळतो की नाही? आता खरं सांगा, पुडी ही तेलात तळण्याची गोष्ट आहे आणि ते महंत सांगताय दुधामध्ये तळा. याला पक्क कळालं. हा म्हटला यांचं काही खरं नाही. ते महंत विचारताय तुम्ही दुधात पुडी तळणार की नाही? म्हणा ना हा नाही तळणार. मी तळून दाखवू? आता मला दुधात पुडी तळणं म्हणजे अशक्य वाटतंय. तेलात तळू शकतो. तुम्ही तळणार का कोणी? नाही. पण मी तळून दाखवते. काय द्याल त्या बदल्यात? काही नाही. 10 मिनटं. बघा, सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट, दुधाचं दही, दह्याचं ताक. ताकाचं काय करतात पुढे? लोणी ना, का लोण्याचं ताक, हा जे असेल ते. सगळ्यात शेवटची प्रोसेस काय? तूप गरम व्हायला ठेवलं. काय तयार झालं? तेल. पुडी कशात तळतात? तेलात. पुडी कशात तळतात? पाहता काय? पुडी तळली ना? पुडी तळली का नाही? महत्वाचा भाग आहे. पण मला सांगा, आधी दूधच असावं लागतं की ताक? दुधापासून प्रोसेस सुरू होते की नाही? दूध प्रधान आहे, त्यानंतर दुधाचं दही, मग दह्याचं ताक. प्रोसेस पायरी महत्वाची की नाही? तेव्हा कुठे तूप तयार झालं, तेल तयार झालं आणि मग तेलात त्या पुडी तळली की नाही? अगदी दुधात सुद्धा पुडी तळू शकते. हे प्रथमतः अशक्य वाटतं, नंतर शक्य वाटतं. कारण का? दृढ निश्चय केला आणि प्रयत्न केला. प्रयत्न अंती हा महत्वाचा भाग ठरला. परिणाम दुधात सुद्धा पुडी तळली. हे त्या साधकाला पक्क कळालं. त्या साधकाच्या लक्षात आलं, आपण परमार्थ करताना फक्त मीपणाचा अहमभाव अंतकरणात ठेवून जर केलं तर माझी काही पुढीत कधीच चालणार नाही. पण मी पायऱ्यांनुसार जर गेलो परमार्थामध्ये, हळूहळू प्रयत्न जरी केला तर माझी पुढे एक दिवस तळेल. म्हणजे मला सुद्धा जगाच्या मालकाचं चरणाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. माझी धावपळ थांबेल, क्षीणभाग निघून जाईल आणि त्याचा सगळ्याचा परिणाम मनामध्ये सदैव चरण असतील आणि आवडीने मुखरस स्वरूपात त्या परमात्म्याचं मी चिंतन करेन. तेच तुकोबराय सांगण्याचा प्रयत्न करताय अगदी अभंगाच्या 3य चरणामध्ये. बैसले मिठी प्रेम रसे बैसले मिठी प्रेम बैसले रसे मिठी प्रेम रसे बैसले मिठी प्रेम रसे बैसले मिठी प्रेम रसे बैसले मिठी प्रेम रसे बैसले मिठी जसे त्या परमात्म्याचे चरण पाहिले प्रेम रस स्वरूपात
या मनाने त्या चरणाला घट्ट मिठी मारली आणि मनात सदैव चरण असल्यामुळे मुखाने आवडीने त्या परमात्म्याचं चिंतन करू लागलो. चरण मला अत्यंत प्रिय वाटतात. का वाटतात? तुकोबराय म्हणतात, या चरणांच्या सेवेकरता मला असं कर. तुकोबराय वर्णन करतात ना, हरी आता मजाई से करी, 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 तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता मजाई से करी, आता मजाई से करी, तुझे पाया जित धरी, तुझे पाया जित धरी, तुझे पाया जित धरी, आता मजाई से करी, आता मजाई से देवा मला असं कर, आता मज इसे करी, तुझे पाय. इथे म्हणता येत ना तुझे मुख चित्ती धरी, पण काय म्हटलं? तुझे पाय चित्ती धरी, पाय अग्रगण्य. एकदा की ते चरण, ते पाय परमात्म्याच्या हृदयामध्ये विराजमान झाले. जसं तुकोबरांनी त्या श्रीहरी विठ्ठलाचं सदैव आवडीने या मुखाने चिंतन केलं, तसंच चिंतन आपल्या सगळ्यांना एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे करायचं आहे. म्हणून आपण उपस्थित समस्त गोळे गोंदेगावकर मंडळी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मोठ्या प्रेमाने अंतकरणापासून सर्वांनी दोन्ही हाताने टाळी वाजवा आणि सर्वांनी गोड प्रेमाने मुखाने भजन करा. एकदा मागे बसलेली सर्व टोकापर्यंत असलेली मंडळी सगळ्यांनी उंच हात घ्यायचे. सर्वांनी भगवंताची शरणागती आपल्याला स्वीकारायची आहे. परमात्मा पाहत असतो म्हणून भगवंताची शरणागती म्हणून सर्वांनी आपले हात उंच घ्यायचे. सर्वांनी गोड भजन करूयात. हरी. मागची मंडळी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. हरि जय हरि जय हरि जय हरि जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बघा सकल संत म्हणतात, आवडीने या मुखाने आम्ही त्या परमात्म्याचं चिंतन केलं. का? सदैव आमच्या मनामध्ये त्याचे चिंतन, त्याचे चरण त्या ठिकाणी आहे.